जय शिवराय मित्रांनो. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अर्ज करणार होत्या त्यामध्ये काही जाचक अटी असल्यामुळे बऱ्याच साऱ्या महिला ज्या आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार होत्या. तर त्या जाचक अटीविरुद्ध बरेच सारे आवाज उठवले जात होते. तर आता कालच्या झालेल्या अधिवेशनाच्या सभेमध्ये त्या अटी ज्या आहेत तर त्या रद्द केलेल्या आहेत. काही डॉक्युमेंटला अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट देखील सांगण्यात आलेले आहेत, पर्याय देण्यात आले आहेत. तर ते कुठले आहे, तर कुठले डॉक्युमेंट चालणार आहे, कारण काही महिलांचे किंवा लाभार्थ्यांचे जे रहिवासी आहेत तर ते निघण्यासाठी टाईम लागतो आहे किंवा उत्पन्नाचा दाखला निघण्यासाठी टाईम लागत आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली इतर जे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण रद्द झालेल्या अटी त्यामुळे आता लाखो महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे पण काही अटी किंवा काही कारणास्तव त्यांचा अर्ज राहून गेलं. तर आता आपण काल जे नवीन 7 नियम लागू केले किंवा ज्या अटी वगैरे रद्द झाल्या किंवा त्यामध्ये काही पर्याय देण्यात आले त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर सदर अर्ज करण्याची जी मुदत होती तर ती 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान होती. तर त्यासाठीची मुदत आता 2 महिने ठेवण्यात आली, म्हणजे 31 ऑगस्ट 2000पर्यंत ही जी मुदत आहे तर ती वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे 1500 रुपये किंवा 1,500 रुपये महिन्याला लाभ घेण्याची जी योजना आहे महिलांसाठी, तर त्याची अर्ज भरण्याची मुदत फक्त 1 महिना होती, तर ती आता साधारण 2 महिने वाढवून देण्यात आलेली आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत, लक्षात ठेवा 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बऱ्याच साऱ्या महिलांचा प्रश्न होते की रहिवासी किंवा उत्पन्न काढण्यासाठी टाईम लागत आहे, तहसील कार्यालयामध्ये गर्दी जी आहे तर ती खूप जास्त झालेली आहे. आता सर्वांचे सोबतच डॉक्युमेंट असल्यामुळे त्या ठिकाणी डाटा व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट भेटण्यासाठी टाईम देखील लागत होता. त्यामुळे आता घाबरून जाऊ नका, आरामशीर आपले डॉक्युमेंट काढा. त्यानंतर आपला अर्ज जो आहे तर तो आपण 2 महिन्यात केव्हाही करू शकता. त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक करून आपल्याला जे योजनेचा लाभ आहे तर तो लगेच देण्यात येणार आहे. तर त्यानंतर दुसरी जे माहिती आहे 2 नंबरची, तर या योजनेमध्ये पात्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासीचे जे प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल द्यायचे होते तर त्याला एक अल्टरनेटिव्ह किंवा आपण त्यासाठी दुसरे जे डॉक्युमेंट आहे तर ते रहिवासी म्हणून कुठले डॉक्युमेंट देऊ शकता. तर बघा, जर आपले रेशन कार्डमध्ये नाव असेल तर रेशन कार्ड, त्यानंतर मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला यापैकी कुठलेही एक ओळखपत्र जे आहे किंवा प्रमाणपत्र जे आहे तर ते रहिवासी असे ग्राह्य धरण्यात येणार आहे. किंवा मग 15 वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी रहिवासी असल्याचा कुठलाही पुरावा, सरकार मान्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पण मित्रांनो, आता अशा प्रकारे अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. आता काही मित्रांनी रहिवासी जे आहे तर ते काढलेले नसतील तर ते मतदान कार्ड म्हणून ओळखपत्र देतील किंवा रेशन कार्ड म्हणून रेशन कार्ड देतील. पण आपलं आता जे मित्र किंवा मैत्रिणी रेशन कार्ड देणार आहेत तर त्यांनी आपलं रेशन कार्डमध्ये नाव आहे का याची खात्री करा. जर नाव नसेल तर तो पुरावा त्या ठिकाणी देणे टाळा, म्हणजे आपला अर्ज जो आहे तर तो रद्द होणार नाही, त्या योजनेचा आपल्याला लाभ भेटेल. त्यानंतर मतदान कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जे आहे तर त्यावरील जन्मतारीख वगैरे व्यवस्थित आहे का, त्यावर दिलेला ॲड्रेस आपलाच आहे का, तर ते बघा. आधार कार्डचा तो ॲड्रेस मॅच होत आहे का, दोन्ही माहिती एकच आहे का. तर आणखी जो पुढचा आहे तर शाळा सोडल्याचे जे प्रमाणपत्र आहे TC आहे तर त्यावरील जन्मतारीख बघा, कारण बऱ्याच साऱ्या महिलांची जी जन्मतारीख आहे आधार कार्डवर अजून देखील वेगळी जन्मतारीख आलेली आहे. गडबडीत आधार कार्डला ॲप्लाय केल्यामुळे त्यांची जन्मतारीख TCवर म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मतारीख आणि आधार कार्डची जन्मतारीख यामध्ये खूप जास्त फरक आलेला आहे. जर या आधार कार्ड आणि यापैकी कुठल्या डॉक्युमेंटची माहिती जर आपली सारखी असेल किंवा एकदम अप टू डेट असेल, सेम असेल, तरच आपण यापैकी रहिवासीचा कुठला पुरावा देऊ शकता. जन्माचा दाखला यामध्ये देखील आपली जन्मतारीख आणि आधारची जन्मतारीख सेम असायला पाहिजे. तर हे जे 4 पुरावे आहेत यापैकी कुठलाही एक पुरावा आपण देऊ शकता. हे झालं फक्त रहिवासी प्रमाणपत्र किंवा त्या ठिकाणी राहता याची रहिवासीचे अपडेट. तर मित्रांनो, व्हिडिओ हा मोठा होणार आहे पण व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गोष्ट एकदम बारीकीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आता बऱ्याच साऱ्या मित्रमैत्रिणींनी जे रहिवासी काढलं नाही ते आता या 4 पैकी कुठले एक डॉक्युमेंट देतील, पण त्यांच्या नावामध्ये काहीतरी बदल असेल किंवा त्यांचे नाव त्या डॉक्युमेंटवर नसेल किंवा जन्मतारखेमध्ये फरक असेल, ॲड्रेसमध्ये फरक असेल, काहीतरी चुका कारणाने त्यांचे जे अर्ज आहे तर ते नंतर बाद व्हायला नको. त्यामुळे आपण जे रहिवासी काढलेलं आहे तहसील कार्यालयाचं चालू आधार कार्डद्वारे तर तेच रहिवासी या ठिकाणी अपलोड करा.
त्यानंतर आता सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली सर्वात महत्त्वाची अशी ही अपडेट आहे। तर बऱ्याच साऱ्या महिला याच अटीमुळे या योजनेमध्ये अर्ज करू शकणार नव्हत्या, की पहिली जी अट होती तर ती रेशन कार्डवरील जेवढे व्यक्तींचे नाव आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहेत तर त्या सर्वांची जमीन मिळून म्हणजे संयुक्त कुटुंबाची जमीन ही 5 एकरापेक्षा जास्त असायला नको होती। तर ज्यांची जमीन जास्त असणार होती त्यांना योजनेचा लाभ भेटणार नव्हता। तर आता ती अट जी आहे तर ती वगळण्यात आलेली आहे, म्हणजे आता 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर सदर योजने लाभार्थी महिला वयोगट जो आहे तर तो आधी 21 ते 60 वयोगट इतका होता। साधारण 21 पासून ते 60 वर्ष वय झालेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा मग या महिलांना लाभ जो आहे तर तो घेता येणार होता। तर यामध्ये आता 21 ते 65 म्हणजे 5 वर्षाची जी वयवाढ आहे तर ती देण्यात आली आहे। तर लक्षात घ्या, 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत ज्या महिलांची वय आहे तर त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकत आहे। त्यानंतर परराज्यात जन्म घेतलेल्या महिला ज्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये पुरुषांशी विवाह केलेला आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, नाही तर मग आदिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र असं म्हणतो, तर यापैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर जे वार्षिक उत्पन्न आहे तर त्या 2.5 लाखाचे उत्पन्न नसेल तर कुटुंबाकडे जे पिवळे रेशन कार्ड आहे तर त्यांना फक्त पिवळे रेशन कार्ड धारकांनाच यामध्ये सूट देण्यात आलेली लक्षात घ्या। केशरी पण आहे, पण केशरी रेशन कार्ड धारकामध्ये बऱ्याच साऱ्या रेशन कार्ड धारकांना धान्य जे आहे तर ते भेटत नाही। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच साऱ्या यूट्यूबवरती किंवा इतर ठिकाणी जी माहिती देत आहेत पण ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना असं या रेशन कार्डद्वारे धान्य भेटत आहे। काही कारणास्तव बऱ्याच साऱ्या गरीब परिवारांची देखील धान्य जे आहे तर ते बंद झालेले आहे। तर ते बंद धान्य असलेले रेशन कार्डधारक हे केशरी कुपन धारक असू शकतात। त्यामुळे या ठिकाणी आपण तहसीलचाच उत्पन्नाचा दाखला द्यावा। जर आपल्याकडे नसेल तर आपण यापैकी कुठले एक डॉक्युमेंट दिले तर चालणार आहे। पण रेशन कार्ड पिवळे आहे, APL आहे, BPL आहे तर ते रेशन कार्डवरती त्याची नोंद असायला हवी आणि चालू रेशन कार्ड आहे हे देखील महत्त्वाचं आहे, रेशन कार्ड चालू असायला पाहिजे। यानंतर एकदम अविश्वसनीय किंवा अशक्य अशी जी अट आहे तर ती कॅन्सल करून आता यामध्ये त्या महिलांना पात्र केले आहे। तर 7व्या नंबरची आहे जी की सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा देणार आहे। म्हणजे अविवाहित महिला असेल, त्यांचं वय 21 वर्ष असेल, आपल्या घरामधील मुलींचं किंवा आपल्या बहिणींचं जर वय 21 वर्ष झालेलं असेल, त्यांचं विवाह झालेला नसेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यांच्यासाठी पण डॉक्युमेंटची सेम रिक्वायरमेंट असणार आहे। उत्पन्नाचा दाखला, आता काही बहिणी विचारतील की उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने लागेल, तर ज्या लाभार्थीला किंवा ज्या बहिणीला लाभ घ्यायचा आहे तर त्यांच्या वडिलाच्या नावाने त्या ठिकाणी आपण तो दाखला जो आहे अविवाहित महिलेचा तर तो त्या ठिकाणी देऊ शकता। आणि उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर रहिवासीचा पुरावा यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर काही चुका नसेल तरच आपण तो पुरावा त्या ठिकाणी द्या, अन्यथा आपल्याला अर्ज जो आहे तर तो बाद देखील होऊ शकतो नंतर, कारण योजनेची अंमलबजावणी ही झालेली आहे। लवकरच या योजनेचे फॉर्म देखील सुरू होणार आहे। आता काही महिलांना माहिती असेल की आपल्या नावामध्ये तफावत आहे किंवा काही चूक आहे, तरी देखील त्यांनी रहिवासी काढलेली नसेल तर त्यांनी रहिवासी काढून घ्या किंवा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। थोडा जरी नावामध्ये किंवा काही कुठल्या ॲड्रेसमध्ये काही जर बदल असेल, आधार कार्डचा डाटा सोडून, म्हणजे सगळीकडे आधार सेम पाहिजे तरच आपल्याला योजनेचा लाभ भेटणार आहे। कारण यानंतर देखील आपल्याला KYC केल्याच्या नंतरच आपल्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत तर ते येणार आहे। तर माहिती कशी वाटली आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि आणखी कुठली अट जी आहे की आपल्याला असं वाटतं आहे की ती कॅन्सल व्हायला पाहिजे होती की यामध्ये किंवा मग यामध्ये काहीतरी अल्टरनेटिव्ह द्यायला पाहिजे होता, तर ते खाली कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, माहितीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत।